प्रायम टीव्हीच्या कोकणी खबरचित्रात माय मोगाचो येवकार। हांव गौतमी कारबोटकार। सुरवेक मुखेल खबरो। प्रमोद सावंत पळयना, सुभाष शिरोडकार लक्ष दिना, पूल जाय म्हणून सांगपाक आतां वच्चे पडले मोदी म्हऱ्यांत। 40 वर्सां वाट पळोवपी काजूर सांगेच्या लोकांनी मेकळी केली घुसमट, विकास केलो एक्सपोज। सरवण पंचायतीचे लोधा प्रकल्पाक नव्यान नोटीसीक दिल्ली रिएक्शन पळोवन ठरयतले फुडली रणनीत, आंदोलकांची सादूर प्रतिक्रिया। अभ्यास करिनासतना बसयले स्मार्ट मिटरांचो गोंयकारांच्या माथ्यार लोड। स्क्रॅप करत स्मार्ट मिटर, नाजाल्यार दियात आंदोलनाक तोंड, काँग्रेसीची सरकाराक शिटकावणी। आनी आतां खबरो विस्तारान। प्रमोद सावंत पळयना, सुभाष शिरोडकार लक्ष दिना, पूल जाय म्हणून सांगपाक आतां मोदी म्हऱ्यान वच्चे पडले ना। काजूर सांगेच्या लोकांचे थेट प्रस्न। 40 वर्सां जाली पुला बगैर आसात। शारान वचपाक आमकां आमचोच लाकडी पूल बांदचो पडटा, तोय पावसात बुडटा। पंचायतीक सांगले, आमदाराक सांगले, कोणेच कानामनार घेतले ना। सांगेकारांनी दुख उक्तायला। ह्या निमतान गोंय सरकाराचो विकास एक्सपोज जालो खरो। आमगे पयशे मोडटा आमी करता स्वताची। आतां म्हणून कितें केलां आमी आडीच आमगे सगळे मोडोन गेले ते खांदी बीन मारले आसले ते। आजच्या चॅनल बसयले 5,000 खर्च करून आनी वचपाक म्हणा फुडें दिल्ली वच पडले आमी। दिल्ली हेका मेळो मोदी मेळो वच पडना। मोदीन कितें सांगपाक पळयत जाल्यार मोदीन पळयत पडले। आतां हे आमदार काय प्रमोद सावंत काय बरें घेतना, सुभाष बरें घेतना, करपाक न्ही खंयच्या मंत्र्यांनी करपाचें आनी मोदीन करचें पडना। हे हाल पळोवपाचे दिसपत तुमकां पळोवपा बरें न्हू। हे सगळे लोकांनी पळयचे हे हाल आमगेले कशें जाता ते। मत्त इलेक्शना टायमार येता मरे मत्त माराय सांगपाक मत्त माराय म्हणून सांगपाक येवपाचें। कामां कोणी करपाची, खंयच्या आमदारांनी करपाची। बरतो न्हू सामकें साको घातला साकवा वयल्यान सुद्दां उदक वयता। करूंक साको सामको गेलो मागीर उदक कमी जातकीर मागीर हें करून घातलें मागीर आनी गिमांतल्यान पळय तें बांदार भरता तेवटें वचोंक मेळना। तें फुगोन फुल्ल जावन उरता मागीर आमी वचप कशें। गोंयान पावस लागीं पावलो की गोंयचे लोक पुरुमेत करपाक लागता। तशेंच गोंयान वेगवेगळ्या भागांत पुरुमेताचे फेस्त जाता। आमी एक व्हिडिओ पळोवन एक अशा भागान येयले जो बनकल हो गांव आसा तो सांगे भागान पडटा आनी ह्या भागांतले लोक पुरुमेत करपाचें सोडून आपल्याक पावसान येवपाक जो न्हंय लागता न्हंयच्या वयल्यान पूल करपाची तयारी करता। हय तुमी पळयल्या की हो जो पूल आसा म्हाज्या फाटल्यान जो तुमकां पूल दिसता हो पूल खंय तरी लोकांनी बांदलेलो आसा की तांकां पावसान येवपाक लागून। आनी हो जो गांव आसा ह्या गांवांत थोडीशीं लोकांची घरां आसात, तशींच देवळां आसा। ह्या गांवच्या सायडीच्या गांवचे जे लोक आसा ते सगळे हांगा देवाक येता आनी खंय तरी तांकां पावसान थंय येवपाक मेळना। जवळपास लोकांनी सांगला त्या प्रमाणे 40 वर्सां जालीं की तांकां हांगा येवपाक वाट ना। ही जी तुमी हांगा न्हंय पळयता ही कुशावती न्हंय। ह्या न्हंयचे पावसाक मोठो व्हार येता। व्हार येयल्ल्या कारणान लोकांक येवपाक वचपाक मेळना। ताका लागून लोक हो जो टेम्पररी पूल आसा तो खंय तरी करता। हितूंतल्यान लोकांची एक मागणी इतकी वर्सां आसली की आमकां टेम्पररी एक लोखणाचो जावं कसलो तरी पूल बांदून दिया की तांकां सेफली येवपाक वचपाक मेळटलें। पूण कोणीच तेंची दखल घेतलेली ना। हांगा कितलेशेच आमदार जावन गेले, कितलेशेच फावटी मुख्यमंत्री ह्या भागान येता। लोकांनी सांगले त्या प्रमाणे ते आमदारा कडेन गेले, पंच, सरपंच, आमदार, मुख्यमंत्री सगळ्यांक पर्यंत ते पावले पूण तेंची दखल आजून पर्यंत कोणी घेतलेली ना। तशें पळोवंक गेल्यार खंय तरी एसटी समाजाचे भावूय हांगा रावता। एसटी समाजानूय तेंची आयज दखल घेतलेली ना। खंय तरी एसटी समाजाचे जे लिडर आसा तेंच्यांनी खंय तरी तेंची दखल घेवन तांकां हो टेम्पररी पूल बांदून दिवपाची गरज आसा। कित्याक तर हो तेंच्यांनी बडयांनी जो पूल बांदला तो केन्नाय कोणाच्या वजनान कोसळोन ते लोक उदकान पडोन कितें तरी ट्रेजेडी जावपाक शकता। भुरगे जे स्कुलाक वयता तांकां खंय तरी सकाळ फुडें वयतना भंय दिसता आनी एक एकदां अशी परिस्थिती जाता की भुरगो स्कुलाक वयता पूण दनपारां येवच्या टायमार हांगा उदक भरलेलें आसून तो घरा
घरा कडेन पावना ही परिस्थिती आनी हे प्रॉब्लेम ह्या गांवच्या लोकांक फेस करपाक पडटा. आनी खंय तरी जेन्ना गोवा सरकार म्हणटा आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय, जेन्ना स्वयंपूर्ण जातले जाल्यार खंय तरी ह्या लोकांक आयज आत्मनिर्भर जावचें पडटा की तांकां पूल रेडी करून वचपाक. खंय तरी सरकारान हेची बेगींतल्या बेगीन दखल घेवन तांकां खंय तरी टेम्पररी एक लोखणाचो पूल बांदून दिवपाची गरज आसा. सांगेच्या बंकल काजूर गावात पूलच ना. 40 वर्सां जाली पुला बगर हो गाव असा. सरकार व पंचायत करिना म्हण गावातल्या लोकांनीच पूल बांदपाक सुरवात केली. पण पुलाचे दोनूय वटेन उंचाय नासलेल्यान पावसात पूल उदकापोंदा वयता. पावसभर काजूरच्या लोकांचो गोंयाकडलो संपर्क तुट्टा. इव्हेंटाचेर कोट्यांचो चुराडो करपी सरकार सांगेच्या ह्या लोकांक सादो पूल दिवपाक पावले ना ही अभिमानाची गजाल न्हू. विकास पर्वातली ही अधोगतीच मानची पडटली. अंत्योदय करपी पॉलिटिकल लिडर्स या गावात मतां मागपाक कशे वयतात काय? आतां पळय कितले वर्सां जाले आमी साखो करता, कोणच आमकां हेल्प करना पळय. आमी आमगे पयशे मोडटा, आमी करता स्वताचे. आतां कितें केलां आमी आडीच आमगे सगळे मोडोन गेले ते खांदी बिनी मारले आसले ते. आजच्या चॅनल बसयले 5-6 हजार खर्च करून आडी म्हणटा आमगे असं मेळटा आमकां. ते गव्हर्मेंट काय आमकां हेल्प करना. आमी कितली पावटी गेले, पंचायती गेले, आमदार फुडें गेले आनी पंचायती सरपंचा सांगले 100 पावटी पंच आज करया फाल्यां करया म्हणटा. पंचीनी फुडें गेले, सरपंचीन आज येत पळोवपा फाल्यां येत पळोवपा साकू. पंचीनी पत्तो ना आनी वचपा म्हणा फुडें दिल्ली वचचे पडले. आमी दिल्ली हेका मेळो मोदी मेळो वचचे पडना. मोदीन कितें सांकवाक पळयत जाल्यार मोदीन पळोवचे पडले. आतां हे आमदार काय प्रमोद सावंत काय बरो घेतना, सुभाष बरो घेतना. करपावणी खंयचे मंत्र्यांनी करपाचें, आनी मोदीन करचें पडना. मोदी आपयच पडलो दिल्ली सान. गरिबां पळयता खंय रे मोदी. हे पळय हाल आमचे हे हाल पळोवपाचे. दिसपय तुमकां पळोवपा बरें न्हू. हे सगळे लोकांनी पळोवचे हे हाल आमगेले कशें जाता ते. आतां गरीब लोक आमी मेले मरे बांगा साकवा वयल्यान पडोन मेले. करपा कितें म्हणटा आतां आमदारांनी पळोवपा न्हू ते येवन पळोवपा कितें करता ते. मत्त इलेक्शना टायमार येता मरे मत्त माराय सांगपा मत्त माराय म्हण सांगपा येवपाचें. कामां कोणी करपाची, खंयच्या आमदारांनी करपाची. विविध फेस्टिवलां आणि इव्हेंट करपी फुडाऱ्यांनी केन्ना ह्या गावात पांय दवरला असत जाल्यार ते गांवच्या लोकांनी बांधलेल्या लाकडी पुला वयल्यान गेले आसतले. त्या वेळार तांकां लज दिसली आसतली काय? लोकांनी हो लाकडी पूल झाडाच्या आदारान बांधला. गोंयच्या रान आणि दोंगरा प्रमाणे हे झाडय कमकुवत जाला. केन्ना कुराडीचो घाव बसत सांगपाक येना अशे अवस्थेत आसा. ते मोडले जाल्यार पुलय कसो येतलो. ह्या पुला वयल्यान शाळेंतलीं भुरगीं वयतात. सान भुरग्यांचो बळी बी वचपाची वाट सरकार पळयना मू. भरतो न्हू सामकें. साको घातल्यार साकवा वयल्यान सुद्दां उदक वयता. पळोवंक साको सामको गेलो मागीर उदक कमी जातकीर मागीर हें करून घातलो मागीर. आनी गिमांतल्यान पळय तें बांदार भरता तेवटें वचोंक मेळना. तें फुगोन पळय फुल्ल जावन उरता. मागीर आमी वचप कशें. स्कुला भुरग्यां बी त्रास स्कुला भुरग्यांक बी खूब त्रास जाता तेवटें वचप. मागीर तुमकां येवपा हाडपा व्हरपा रावपा बी पडटा. हय तें घेवन वचोंक पडटा न्हू बराबर. आनी उदक खंय म्हळ्यार भरता. उदक सगळ्या भरता पळय. ती माडी बी पळय ती सगळी माडी सामकी भरता फूल. आनी मागीर उदक भरतकीर कितें ऑप्शन? मागीर आनी कितें थंय रावपाचें. हेवट्यान येवपा मेळना न्हू. थंय रावपाचें. पयल्या वाटेन रावपाचें. तुमी हेजे बद्दल कोणाक सांगलें बी न्ही? हय आमदारा सांगलें, खूब जाणां सांगलें, पंचा सांगलें, कितले फावटी सांगलें आनी कितले फावटी सांगपाचें. सो अजून पर्यंत कोण आयकना. ना परत पळोवपाक सुद्दां येवना ते. सरवण पंचायतीन लोदाक फ्रेश नोटीस दिवपाचे ठरयला. तशें आसले तरी हे नवे नोटीसी लोदाक कसो रिएक्ट जाता ते पळोवन फुडली रणनीती ठरयतले अशें आंदोलकांनी सांगले. आयतारा ह्या आंदोलनान पन्नाशी हुपली. सरवण गांव राखपाचे ह्या आंदोलनाक तेंको दिवपी स्वप्नेश शेर्लेकारान लोधा प्रकल्पाक PPP तत्वा वयलो प्रकल्प अशें म्हटलां. गांववाल्यांची सादी मागणी
लोकांचे जमिनी लोकांक दियात, शेतां भाटां पिकोवनी, आमचे दोंगर आमकां जाय अशें म्हणत जाणटी बायलां 50 दीस जाले ठामपणान आंदोलन करत येयल्यात. कितें करपाक जाय आंदोलन? 10 वर्सां जगची नात अशें म्हणपी राज्यकर्त्यांक आव्हान दीत हातपाय मोडलेले आसतना ही बायलां जिजाबाई जावन किल्लो लढयतात. घुसमटमार जाल्ल्या आंदोलक बायलांनी आयतारा 7:85 बावली कशी मस्तिली ते पंचांनी पळयलाच आसतलें. त्या उपरांत घेतलेलो निर्णय उपसरपंचान मिडियाक सांगलो. लोधा का उसमें हमें एक नोटिस आई है कि हमने उनको जो स्टॉप नोटिस भेजा था उसके लिए क्यों पॉइंट्स नहीं दिया है बोल के वो अटैच करके हम आगे फॉरवर्ड कर रहे थे. अभी जो शोकॉज नोटिस का जो इशू चल रहा था तो आप अभी पंचायत की तरफ से शोकॉज नोटिस निकालेंगे उनको? मैं ना जिस दिन वो 11 तारीख को जो सारा मॉब लेके आए थे ना, तभी मैंने बोला था कि मैं साथ में हूँ, लेकिन उन्होंने मुझे एक दिन का, मैंने उस दिन बोला था कि लीगल एडवाइस लूँगी, लेकिन उन्होंने मुझे एक दिन के लिए भी टाइम नहीं दिया, इसीलिए मुझे रिज़ाइन देती हूँ बोल के ऐसा बोलना पड़ा. लेकिन अब मैंने ना लीगल एडवाइस लिया है अनुराग घाटवाल का, उसमें तो मुझे साइन मारने की अथॉरिटी है ही नहीं. फिर भी ना ये लोग हमें आके इधर प्रेशर करते हैं और लोगों का कुछ भी काम करने के लिए नहीं देते, इसलिए मैं साइन मार के दूँगी. 50 दीस जाले आमी आतांय बी सांगता की आमी सगळीं जाणां जी आसा ती गांवा बरोबरूच आसा. जेन्ना ग्रामसभेन सुद्दां ठराव घेतलो तेन्ना सुद्दां आमी सांगले की आमी गांवा बरोबरूच आसा. आनी ऑलरेडी एक स्टॉप नोटीस आमचे एक्स सरपंचान तांकां इशू केल्ली. आनी त्याच बरोबर आमी आतां एक लीगल एडवायस सुद्दां घेतलो की आतां आमी हें जी तेंच्यांनी जे 17 पॉयंट्स बरोवन दिल्या तेजेर आमी कितें करपाचें ते 17 पॉयंट्साचेर आमकां लीगल एडवायस सुद्दां मेळ्ळो आसा. आनी आतां आमी शोकोज आमी गांवा बरोबर आसा आनी आमी आतां शोकोज दिवपाचो निर्णय घेतलेलो. त्याच बरोबर म्हाका सगळ्या पुराय जे लोक बसल्यात हांगा 50 दीस तांकां सांगपाक सोदता की ते आमचेर तेंच्यांनी एलिगेशन घातलें की तन्वी सावंतान अशें केलें तशें केलें, उलयले ते खूब अशें. पूण शेवटी ते आमचेच लोक, तेंच्या बद्दल हांव कांय म्हणिना. पूण हांव तुमकां सांगूंक सोदता की ती जी NOC दिली ती कायदेशीर येयली, TCPचे एप्रुवल आसले, सगळे कायदेशीर आयले. त्या मिटिंगेन टोटल 10 पंच मेंबर आसले, ते प्रेझेंट आसले त्या मिटिंगेक. कशें आसता जेन्ना पंच मेंबर जे सहमती दिता सरपंचाक की ते कायदेशीर आहा आनी दिवपाचे, तेन्नाच खंय तरी सरपंच दिता. सरपंचाक एकट्याक ऑथॉरिटी नासता दिवपाची. तेका लागून हांवें ती दिली आनी हांवें जे जे कितें दिलां ते सगळे कायदेशीर दिलां, लिगल दिलां, कितेंच हांवें इलिगल दिवंक ना. तेका लागून हांव जनतेक सुद्दां सांगूंक सोदता की आमी खंयच कितें हें करूंक ना, आमी लिगल जें आसा ते दिलां आनी आमी आजून सुद्दां लोकां बरोबरूच आसा. शोकॉज नोटीस केन्ना काडटले तुमी? शोकॉज नोटीस आमी आयज काडटली. उपसरपंचान आता नोटिसीचेर सायन मारताली आणि लोधा प्रकल्पाक शो कॉज नोटीस धाडटली अशें सांगलें आसलें. तरी मुळात आधी धाडलेली नोटीस तंत्रीक नदरेन चुकीची असली देखून कायद्याक धरून नोटीस दिवप ही पंचायतीची जबाबदारीच. आता लोधा ते नोटीसीक कितें जाप दिता तेचेर फुडली धोरणां ठरतली. स्वप्नील सालेलकरान सांगलें. शोकस नोटीस जे तेंच्यांनी सायन मारलेली आसा ती तेंच्यांनी 2 कारणां खातीर मारलेली आसा. एक म्हटल्यार इनिशियल स्टॉप नोटीस जी दिल्लेली ती डिफेक्टिव्ह आसली, म्हणजे ती टेक्निकली रॉंग आसलेली. तर तेजो तेंच्यांनी एरिक्टर इन्फ्रान रिप्लाय केल्लो 2 मेक. आनी ते स्पेसिफिकली तेंच्यांनी मेन्शन केल्लेलें एरिक्टर इन्फ्रान की तुमी विदावट रिजन आमकां स्टॉप नोटीस कशी इशू करूं शकता. सो तेंच्यांनी लिगल नोटीस तांकां पावयल्लेली आसा. दुसरें DOPनसून तांकां लेटर येयल्लेलें आसा. सो हे 2 रिजन आसा तांचे तांकां आतां शोकस नोटीस आनी स्टॉप वर्क ऑर्डर सायन मारची पडटा. ती म्हणटा की आपल्याक मारपाक मेळना तो प्रश्न ना. हांगा तांकां रिजन आसा तांकां मारची पडटा. आनी आमी DOPन वचून विचारलेले की कोणाक सायन करपाक मेळटा ते. तेंच्यांनी सांगलेलें सरपंच आनी सेक्रेटरी हांकां दोगांकूय सायन करची पडटा ती. सो हेच्या नंतर आमचो जो कोर्स ऑफ एक्शन जो आसतलो, शोकस नोटीसान 15 दीस दिल्लेले आसतले ओपोजीट पार्टी. सो ते कशे तरेन रिप्लाय करता त्या प्रमाणे आमी पण लिगली आमचो फ्युचर कोर्स ऑफ एक्शन घेतले ह्या शोकस नोटीसेचेर आनी स्टॉप वर्क ऑर्डराचेर. मुळात आधी काढलेली नोटीस कायद्याचो अभ्यास करून धाडूंक नासली काय कितें अशी त्रुटी दवरपी नोटीस कोणे काडपाक लायिल्ली. आता नोटीस धाडटात खरी पूण ती तरी व्यवस्थित धाडात आंदोलकांनी सुनायला. ती दिव्या नायक जी म्हणटा पळय, दिव्या नायक, आपूण स्टॉप नोटीस धाडलेली तांकां कळ्ळें.
हांव कितें म्हणटा, तूं प्रॉपर गायडलायन घेतल्या शिवाय तुवें शोकस ती स्टॉप नोटीस काडली कशी? तुमचो एडवायझर सेक्रेटरी तो शिकलेलो आहा, तो अनपड काय न्हू, तेकाय खबर आहा की ते तांकां चॅलेंज करतले म्हटले की अशी अशी नोटीस धाडूंक शकना. एज पर ताका रिजन आसता. खंयच्या कारणां खातीर तूं स्टॉप नोटीस धाडटा तांकां? ते जे सांगता पळय आमकां हितून मिटिंगेक सायन पळय, आमी आपल्यान सायन मारली म्हणटा आनी तांकां धाडली. अरे अर्थ ताका अर्थाचो अनर्थ करूं नाका. जे धाडप आसता, जे काम करप आसता, ते प्रॉपर वे गायडन्स घेवन ती आयज ती कोण बीबी आयशा मागोड ती डेप्युटी सरपंच सांगता कितें, तिका सारको लिगल एडवायस येयला खंय. लिगल एडवायस घेवन ती सांगता कितें कायद्यान खंय तिका सायन मारूंक गावना. लोकांचो प्रेशर आहा, तांकां काम करूंक गावना म्हणून सायन मारता. आतां म्हाका एक सांग, हांव तुजेर प्रेशर घालता म्हणून तूं सायन मारतलो? तुका सायन मारूंक शकता? ताका कायदो आहा, ताका लॉ आहा, ताका लॉ प्रमाणे तिका सायन मारून धाडचीच पडटा. तेंच्यांनी तर ते आमचे पंचायत डायरेक्टरून तांकां लेटर धाडले पळय की एज पर द प्रॉपर रिजन घालून तुमी धाडा शोकस नोटीस. ती कशें धाडले तर? ही सांगता आमकां सायन मार कोणाक एपीसी करता. आनी आयज आमची ती तन्वी सावंत एक्स सरपंच तिणें जी एनओसी दिल्लेली ताका, ती सांगता आपूण पुरो कायद्यान दिल्लेली. अरे तुमी तर ती कायद्यान एनओसी दिल्लेली जाल्यार ती ग्रामसभेक प्लेस कित्याक करूं ना? आयज 1700 प्लॉट, 1700 प्लॉट, 300 फ्लॅट, प्रायवेट बीच, हेजो लोकांक मात सुद्दां ज्ञान नाका. ते गांवाचेर कितें इम्पॅक्ट पडटलो? गांवा खातीर कितें फायदो कितें ना तुवें चिंतूना? आयज फोर्टनायट मिटिंगेन सेक्रेटरीन तांकां विचारले, तुमकां एक मत ठराव पास आहा म्हण? कोणेय तोंड उगडाना, तोंड उगडाना. परत सेक्रेटरीन विचारले, तुमकां ठराव पास आहा? आसा अशें म्हणलें, उलयना जालें. एका प्रोपोज आनी सेकंडर दिया म्हणाले. ही आतां जी रुलींग आहा, दामोदर गुरव, संतोष गुरव, योगेश पेडणेकर, तन्वी सावंत, दिव्या नायक, अवनी सावंत आनी बीबी आयशा मागोड, एकटो कोण प्रोपोज आनी सेकंडर रावपाक तयार ना. जेन्ना तुमी गांवांगडा आसा म्हणटा न्हू, जाल्यार तुमी प्रोपोज एंड सेकंडर रावपाक कित्याक तयार ना? तुमी आमकां पिशे करता, आमकां पिशे करता तुमी. आमी जे हांगा लोक बसला न्ही, आमचे गांवासी आहा तांकां पिशे करता. अरे जेन्ना तुमी गांवांगडा आसा म्हणजे तुमी सडे तोड सायन मारूंक जाय, आपलें नांव दिवंक जाय. आपूण आहा गांवांगडा, चल फुडें. बेश्टे गांवांगडा आसा म्हटलें म्हणून जायना. एज अ पेपर वर्क तुमी सायन मारूंक जाय ती. आमचे ऑपोजिशन आसले ज्ञानेश्वर बाले आनी उज्ज्वला कवळेकर. उज्ज्वला कवळेकर प्रपोज जाला, ज्ञानेश्वर बाले सेकंडर जाला. हेका म्हणटा गांवपण. 5 वर्सां आदीं कसलोच पूर्व अभ्यास करिनासतना गोंयच्या घरांनी गोंय सरकारान स्मार्ट मिटर बसयल्ले. आज ह्या मिटराचोच लोड गोंयकारांक सांबाळचो पडटा. लोकां मदीं तिडक आशिल्ल्यान बेगोबेग हे मिटर कॅन्सल करात अशें गोंय प्रदेश काँग्रेसीन सांगलां. जाल्यार सुदीन ढवळीकरान काँग्रेसीचे मुद्दे खोडून काडल्यात. गोंयच्या स्मार्ट मिटरांक विरोध करत लोकांच्या बोल्सांक खार घालपी स्मार्ट मिटरच रद्द करात अशें मागपी निवेदन पणजेच्या विद्युत भवनात वचून चीफ इंजिनियराक दिलें. स्मार्ट मिटर बसोवपाचें आसत जाल्यार ते ट्रान्सफॉर्मराचेरच बसयात. एक्च्युअल लोड थंयच्यान चॅक करात. लोकांच्या माथ्यार हें वजें थापू नाकात. गोंय प्रदेश काँग्रेसीन गोंयकारांचे वतीन वीज खात्या कडेन मागलां. ह्या विशयाचेर गोंयभर काँग्रेस आंदोलन सुरू करतली अशें प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरान सांगलें. तो म्हणटा कितें की पावर ट्रान्समिशन लॉस आय कूड आयडेंटिफाय फ्रॉम द स्मार्ट मिटर्स. I can identify the load on the fluctuation of load. You put smart meter on the transformers. तुका जर तर फ्लक्च्युएशन ऑफ लोड चेक करपाक जाय, तुका जर तर ट्रान्समिशन लॉसीस आयडेंटिफाय करपाक जाय, तूं ट्रान्सफॉर्मराचेर घाल. तुका ट्रान्सफॉर्मर विल टेल की बाबा खंय पावर लॉस जाता, खंय लोड वाडटा, खंय फ्लक्च्युएट जाता. तूं कंझ्युमराक कित्याक बर्डन करता? 5 वर्सां पयलीं तुमीच आमचेर बर्डन घातले हे डिजिटल मिटर हाडून. आता ते तुमचे पैसे खाऊन झाले, तुम्ही आता स्मार्ट मीटर हाडटा. सो आय थिंक दीस गव्हर्नमेंट हे फक्त बारीक समाजाच्या लोकांक, गरीब जनतेक लुटपाक हे सरकार आसा. आमी ह्या सरकाराक चेतावणी दिता की तुम्ही ताबडतोब हे सस्पेंड करचें. जर तर करना जाल्यार आमकां रस्त्यार देवचे पडटले आनी गोंयची जनता रस्त्यार देवतली. कित्याक इलेक्ट्रिसिटी म्हणटा ते प्रत्येक मनशाक लागता. तुमचे आज पळय तुमी तुमच्या माध्यमांतल्यान आमी आज गोंयकारा कडेन उलयता, अरे तुमचो मोबायल चार्ज करपाक इलेक्ट्रिसिटी जाय. हे फाल्यां तुमकांय फाल्यां तुमी जर मोबायल जर पयशे घालूं ना, तुजो मोबायल चार्ज जावचो ना. आय थिंक दीस इज अ बीग स्कॅम बाय दीस भारतीय जनता पार्टी गव्हर्नमेंट. हे आमी ताका आज मेमोरंडम दिला. लेट अस वेट फॉर अबाउट अ वीक ऑर सो. जायना जाल्यार आमकां हांगा परत येवचेच पडटले.
जो मेरेन तो सस्पेंड जायना आमी उगी रावपाचे ना. अरावंड 1 लाख तांच्यांनी घातले म्हणटा. 7.5 लाख कंज्युमर गोंयान आसा. लास्ट टायम जेन्ना आमी आयिल्ले तेन्ना आमी ताका चेतावणी दिल्ली. आता तो सांगता कितें की जनतेक कळपाक लागून म्हण तो प्रेस कॉन्फरन्स घेता. तुम्ही आयकलां आसतलें. आतां सांगता तो एका वर्सान इन्फ्लेशन जालो तेन्ना ताका कळ्ळें की आपूण सांपडटलो ताणें काडला आनी कॅबिनेट अप्रुवलात हाडला. गरज नाशिल्ली न्ही. तेन्ना ताणें जनते मुखार येवपाक जाय आशिल्लो. तेणें प्रेस कॉन्फरन्स घेवपाक आशिल्ली. ताणें लिमिटेड ताणें सांगलें मरे आपूण 2-3 चॅनलां दिलां म्हणून. मागीर हें कितें फक्त 2-3 चॅनलाकूच तूं इंटरव्यू दितलो 2-3 चॅनलूच गोंय चलयता तशें जायना. हांगा जितले लोक आसा यू आर द 4th पिलर ऑफ डेमोक्रेसी. तुमचो रायट सत्य कितें आनी फट कितें हें उघड करपाचें. म्हाका दिसता सत्य कितें हें तुमी लोकां मेरेन व्हरपाकूच जाय. कित्याक आज प्रत्येक गोंयकार आज त्रासान आसा मरे बिकॉज ऑफ दी स्मार्ट मिटर. आनी हांव लोकां कडेन अपील करता जबरदस्ती जर हे करतात जाल्यार तुमकां जर पटना तुमी करनाका. पळोवया तरी सरकारा कडेन कितली दादागिरी करता ते सरकार कापसदाद आहा ती. तो सांगता की कंज्युमराक आमी चॉयस दिवचे ना. आमी सांगता की तुमी आयकपा जाय. अरे पयशे आमी फारीक करता आजो बापूय फारीक करना. इलेक्ट्रिसिटीचे पयशे कश्टान गोंयकार काम करून फारीक करता. हे कोण रे सांगपी आमकां. हाडून सगळे लादता ते गोंयकाराचेर. तर तुम्ही सीक सांगले 6 म्हयने होल्डार दवरून 6 म्हयने तुम्ही सीक सांगले 6 म्हयने होल्डार दवरून. तो कितें सांगतालो वता आसतना ना तुम्ही लास्टाक ताका सांगला 6 म्हयन्यान कितें जावपाचें. डायलॉग मारलो की तो म्हणटा की विधानसभेन यो अशें कितें उलयलो तो. सो हांवें ताका सांगलें जे फुडल्या वेंचणूक जावपाची आहा कदाचित 6 म्हयन्यांनी जायत ते काँग्रेसीचें सरकार येता. सो हांवें ताका सांगलें तूं 6 म्हयने म्हणलें हें पेंडींग दवर. आमी येतकीच म्हणलें हें स्क्रॅप करया रिटेंडर करया आनी लोकां म्हऱ्यान या. लोकांक जाय तें करया. अरे स्मार्ट जावया पूण स्मार्ट लोकांच्या कुस्तार न्ही. ट्रान्सफॉर्मराचेर घाला मरे तुमी स्मार्ट मिटर आनी मॉनिटर करा. हें फक्त लुटपाचें आनी खावपाचें. हांवें कोणा कडेनूच कसलेंच डिस्कशन ह्या विशयी करूना. आमी जें डिस्कशन केल्लें तें सुरवातीच्या काळांत जें कितें सांगिल्लें तें आज पसून प्रदेशांनी आज पर्यंत इम्प्लिमेंट जाला आनी इम्प्लिमेंट जातलें. पण सिटाच्या संदर्भात तुम्ही शुअर ना. कांयच जाना. पूण योग्य वेळार योग्य निर्णय जो पक्ष घेतलो भारतीय जनता पक्ष ऑफिस ओपन करता. हय डेफिनेटली एमजीचें ऑफिस अदीक म्हयनो आशिल्ले कारणान थोडो डिले जाला. काही गोष्टी लोकांनी चालूच मागल्या की आमचे जी मेडिकल व्हॅन आसा ती बेगिनात बेगीन चालू करची. ते सगळें आमी इमिडिएट चालू करता. अदीक म्हयनो आसा आसतना ऑफिसाची जी गोश्ट आसा ती आमी अदीक म्हयनो कंप्लीट जाले बरोबर दुसरे किंवा तिसरे दिसा आमचे ऑफिस ते येतले. कारण पारंपारीक तो जो मतदारसंघ आसा तो म्हाका पक्षाचो आसा पयलीं पासून. आणि युथांग 17 वर्सां कार्यान्वीत आशिल्लो आनी त्या नंतर जे लिडर गेले ते मुख्यमंत्री जाले. आज गोंयचे जे मुख्यमंत्री जाले ते मॅक्झिमम म्हाका पक्षान तयार केल्ले लिडरांच्या माध्यमांतल्यान. रवी नायक असो प्रतापसिंग रावजी राणे असो ते सगळे ताणें केले. दयानंद नार्वेकर असो मुख्यमंत्री जाले. पेट्रोल हायकारे काँग्रेस फुडाऱ्यांनी तिडक काढली. लूटमारीचो हो प्रकार ही उतरां आयकून पेट्रोल पंपार पेट्रोल भरपाक येयल्ल्या महाराष्ट्रांतल्या लोकांची सटकली. अच्छे दिन आये लेकिन बीजेपी के खासदार आमदार को आये अशें म्हणत तेंच्यांनी सरकाराची धुलाय केली. पळयात स्टोरी इनसायड स्टोरी. फ्युअल प्रायसीस फाटल्या दिसांनी वाडता. पयलीं 3 रुपयान वाडयली मागीर 90 पैसा. आनी तेजो रिजन कितें ते म्हणटात देर इज वेस्ट एशिया देर इज अ क्रायसीस. फ्युअल सप्लाय इज नॉट द क्रूड ऑयल प्रायस गोईंग अप. पूण सांगपाचें म्हणल्यार जेन्ना काँग्रेसाचो सरकार आसलो आनी यू कंपेर द इंटरनॅशनल क्रूड प्रायसीस दॅट टायम आनी आतां दॅट टायम स्टील दे वर हायर दॅन वॉट इट इज टुडे. आनी आमकां पेट्रोल कितल्या मेळटाली 60 रुपयांनी. आनी ते मातशें 1 रुपया वाडयले जाल्यार हे बीजेपी वाले सगळे रस्त्यार येताले. आज क्रूड ऑयलाचो प्रायस आजून तेशें ते फाटल्या टायमासून कमी आहा. पूण हेणी आतां डिझल केले 100 रुपीज. आज 2 रुपया वाडयला. आज 2 रुपया 102. सो क्रूड प्रायसीस आर नॉट द रिजन. हे फकत लूट मारपाचो सरकार हो चल्ला सद्याक. सो लोकांनी हेचेर निशेध मारपा जाय आनी गरज पडल्यार रस्त्यारूय येवपा जाय. डीजल के लिए बंद पड़ा गाड़ी नहीं ना. बैटरी मिस्टेक. अच्छे दिन आए. अच्छे दिन नहीं आए. अच्छे दिन बीजेपी वाले आमदार खासदार के आए. अच्छा बीजेपी खासदार के ही अच्छे दिन आए. आप किधर से हैं. महाराष्ट्र. उधर भी लूट लिया लगता है ना. सिर्फ खाते रहते हैं लोग. खा के मोटे हो गए वो लोग. इतना पैसा खा रहे ना हर चीज़ पे टैक्स बढ़ा रहे. हर चीज़ की बढ़ा रहे महाराष्ट्र में.
क्या देश का विकास क्या कर रहे हैं वो रोड भी खराब बनना है। अरे देश का प्रधानमंत्री पढ़ा लिखा होना चाहिए। हाँ प्रजा गलत है, जो क्वालिफाइड है उसी की उनकी देना चाहिए। हाँ सही बोला। आपका नाम? संजय गजरे। थैंक यू संजय जी, आपने सच बाहर निकाला लोगों के सामने। पूरी गोवा की जनता संजय जी को सलाम करेगी की आप सच बोले, बिना डरे सच बोले। ही सत्य परिस्थिती आज पळय, आज तो टुरिस्ट जो गोंयान आयला महाराष्ट्राचो तो सांगता की आणि लुटून खाऊन बीजेपीचे लोक म्हणटा पळय करप्ट जाल्ले आहा. सो आय थिंक दिस इज द रियालिटी ऑफ द कंट्री. आयज पळय पेट्रोलाचो रेट पळय वाडयला, हेचेर सिद्ध जाता की गव्हर्मेंट इतलो इनसेन्सिटीव आसा तो. UPA टायमाचेर एज मोरेनो बाबान आनी घरान सांगलां की क्रूड प्रायस ऑलवेज अबाव 100 पर बॅरल. आयज कमी आसतना हो रेट तेंचो स्काय रॉकेट दवरलेलो आसा. होच पेट्रोल जे भुतान जेन्ना घेता थिंगा रेट आसा 60 रुपीजान. आनी गोंयान इतले कित्याक आसा, जेन्ना UPA टायमाचेर ते कितें करता, सेंट्रल एक्सायज ड्युटी आनी स्टेट व्हॅल्यू एडीड टॅक्स पळय आसा ते देंवयताले. आयज हो सरकार कित्याक देंवयना? बारीक लोकांक कित्याक सपोर्ट करना? हे फकत आमच्या बारीक लोकांचे टॅक्स घालून हे व्हडले श्रीमंताक अदानी जिंदाल आनी ह्या लोकांक इन्फ्रास्ट्रक्चर बांदून, फ्री इन्फ्रास्ट्रक्चर बांदून आमचे पोस्टाचे पयशाचेर. सो हो सरकार पळय आसा हे पळय इतलो पळय वाडयला, तेणेन ताबडतोब रोल बॅक करचे आनी एक्सायज ड्युटी आनी व्हॅल्यू एडीड टॅक्स पळय आसा त्यो देंवचो पडटलो. मे लागलो काय गोंयभरच्या खाची कोनशांतल्यान उदकाच्या उणावाच्यो खबरो येतात. लाटांबारचे सावरधारच्या लोकांचे उदक मेळनाशिल्ल्यान हाल चल्ल्यात. तिडकिल्ल्या लोकांनी दिवचलच्या PWD कचेरीचेर मोर्चा व्हेलो. नेमान उदक दिनात जाल्यार नेमान बिलां भरची नात. बायलांनी PWDक सुनायले. 5 महिने जाले लाटंबारसे सावरधाडच्या लोकांक नेमान उदक मेळना. लोकांनी उदका विभागाक कागाळी करून पळयल्यो, कोणाकच लोकांचे पडलेले दिसना. नळ जोडले म्हण सरकाराचे कर्तव्य सोंपना. त्या नळांतल्यान सेगीत उदक रकपाक जाय. गांवांतल्या नळांच्या नशिबांनी ते भाग्य दिसना. उदक ना म्हण कागाळ केली काय टँकर धाडून दितात. तिसरो पर्यायच सोदिनात. टँकरांतले उदक कितले दीस आनी कितल्या जाणांक पावतले होय प्रश्नच. नळांतल्यान उदका बदला वारो घोळटा तो पळोवन तिडकल्ल्या लोकांनी उदका विभागाचेर मोर्चा व्हरून सरकाराचो निशेध केलो. उदक ना म्हणून येवचेच पडटा न्ही. उदक ना कितले आतां 8 महिने जाले आमकां उदक ना. 2 फावटी आमचे दादले येवन गेले जाल्यार तुमी कोणाक तांकां हें करिनात म्हणून आतां आयज आमी येयली. अजिबात ना. पिवंक सुद्दां उदीक ना. कोणाक येता तांकां येतात. तांबयो भर मेळटा जाल्यार कोणाक पेलो भर मेळना. अशी परिस्थिती जाल्या लोकांक खबर दाटीन. नाही आता तुमकां टँकर हाडटा काय? टँकर आमी कोणाक घालता, कोणाक घालिना. आमकां जाल्यार घालिना. तुम्ही आता सध्या कशी उदक हाडटात? आमी घरच्यान आतां खंय येता पळय तांबयो भर उदक केन्ना येता तेन्ना. आतां तुमी सुद्दां वचून पळयला, आयज आमचो पयरो आसा. तुमी वचून पळोवंक शकता आमच्या नळाक उदक आसा काय ना ते. नाही आयज तुम्ही वयर येयले खंय कितें सांगता? आमी पळय आतां उदक ना, सगळीं आयदनां खाली थंय आपटले आनी आमी हांगा ऑफिसान येयले तुमकां सांगपा खातीर. आता त्यांच्यानी कितें सांगलें तुका? तेंच्यांनी आतां कितें अजून काय पळया म्हणून सांगला तेंच्यांनी. 2 दीस रावा म्हणटात ते. 2 दीस रावा म्हटल्यार तोपर्यंत आमी हांगा कितें मरपाची? नळांतल्यान सेगीत उदक येना असले तरी बिलां मात वेळार धाडून दितात. लाटंबारसीच्या लोकांनी हे गजाली घेवन तिडक उक्तायली. बायलांनी सांगले सेगीत उदक मेळना तो मेरेन उदकाची बिलां फारीक करची नात. एक टायम तांदूळ नसल्यार कोण कडसून पावशेर भाडू येता. पाणी कोण दिता लोकांचं आपल्या? पाणीच ना झालं. भुरग्याक 2 भुरगीं 4 आमी घोव बायला घरात आमी न्हांव. आतांचे पयलीं कशें पयल्या लोकांक ते जाय इतके पाणयान अशें कुसकळ्ळे आवाज. आतांचो लोक स्वच्छ येता. हे पाणी पावता ते 2 कळशे असले म्हणा पाणीच ना जाल्यार. कितले दीस जाले उदक ना? आता पाणी कितके 5-6 महिने झाले पाणीच ना. तेन्ना येता तेन्ना येता. खंय तरी 4 दिसान 2 कळशे मेळ्ळे ना तर ना. खंय टँकर आतां केन्ना दिला 2 आयदनां. तेतून आपले आमी दूख करता. पूण आतां तुमी हांगा येयले तर हांगा कितें सांगता तुमकां? आतां 2 दीस थांबा म्हणटा. 2 दीस थांबा म्हणटा. कित्याक सांगता? आनी बिलां नळ चालू रात दीस नळ चालू. आनी बिलां पयलीं 500 रुपया बिलां. आतां 1000 बिलां येयली. आमी बिलां बी फारीक करची ना. उदक येना तो बिलां फारीक करची ना. उदक येना तो आमी बिलां फारीक करची ना. ओके. कशी करपाची? पाणीच ना जाला. लाटंबारसीच्या म्हाज्या वार्डांतले सावरधाड ह्या भागांतले महिला भगिनी आमच्यो हांगा PWDन येयल्ल्यो. तांकां उदकाचो प्रॉब्लम आसा. गेले कांय दिवस आमी हो प्रश्न सातत्यान डिपार्टमेंटा कडेन मांडीत आसा आनी
आम्ही निवेदनाय दिली सरकाराक PWDकूय दिले आणि आमच्या मुख्यमंत्र्याकूय दिले, तरी सुद्दां हो प्रॉब्लम सॉल्व जायना. आणि अशें म्हटलें वयता की आमी कितें राजकारण करता म्हणून. पूण आयज तुमी ह्या महिला भगिनीक विचारचें, आयज थोडीच महिला भगिनी येयल्या, बाकीची सगळी कामाक आसल्या कारणान पावूंक ना. तुमी मुद्दाम तांकां विचारचें की खरेंच प्रॉब्लम आसा की आमी राजकारण करतात, जेणेकरून आयज तेंच्यांनी म्हाका फोन करून सांगलें की आमी PWDन वयता भाई तूं यो म्हणून. तांकां जर प्रॉब्लम नसलो जाल्यार ती हांगा कित्याक येतली आसली. फाटले फावटी आमचो ZP मेंबर जो आसा तेणी सांगलेलें की 3 ते 4 घरांक उदक ना म्हणून. आणि काल त्यांनी ह्या 2 दिसा पयलीं परत त्यांनी सांगले की 60% लोकांक उदीक ना म्हणजे तुम्ही ॲडमीट केले, एग्री केले की लोकांक प्रॉब्लम आसा म्हणून. हांव म्हणटा पिश्यांक पिपळ दाखोव नाका, लोकांची कामां करा, लोकांचो प्रॉब्लम सॉल्व करा आणि मागीर कितें तें उलया. नावेले साळ न्हंयत बुरशें उदक सोडत आसात. न्हंयच्या फाट्यांनी म्हटल्यार पयलीं जायते कडेन चिखोल सांठवून उरला. पावस तेकलो तरी उदका संसाधन खात्यान गाळ काडपाचो वावर हातात घेतलो ना. पावसात लोकांक न्हंयपासून धोको आसा असो भंय लोकांनी उक्तायला. मडगांव आणि फातोड्डेच्या नाल्यांतल्यान बुरशें उदक साळ न्हंयत सोडत येयल्यात. ताका लागून साळ न्हंय बुरशी जाल्या. जायते कडेन पोंयतलो चिखोल काडलोच ना. पुराय न्हंयचें उदक प्रदूषित जाला. पावसात हुंवार येवपाचोय भंय आसा. I would like to highlight that River Sal is always polluted. People say all the sewage is coming from Madgaon and from the sewage department. But today morning we had gone on rounds, and what we observed is that people are leaving their household waste, all of them, into the drains, which ultimately leads into the sewage, which ultimately leads into the River Sal. So, if each one of us take care of our sewage and dispose it responsibly, I think that would make the River Sal more clean. सकाळी ते वयर हांगा आनी सगळें उदक व्हरून सारकें कीड पळावलें. आतां पावस येवन देवला. पंचायती सांगितल्यार बी पंचायत कांय कोना. आनी ते मायकेला सांगितलें तेगे चेडूं जिल्ला हें आहा, सो हें कर म्हणून. तो म्हणटा आपणाक कांय फावंड ना हें करपाक. सो आनीक बसपा जायना हांगा, सगळो वास मारता, सगळो कचरो येता. ते सायडी उदक वचना, हे सायडी उदक वचना. सट्रा आसा हिंगा वास मारता सारको. आतां पावस चोडून हें जालां, आतां पोटा लागला कितको हें जाता तेंगा सारकें. आनी पयलींतली बायल तितून वयता आसतना तेंकां कांय ना वचपाक. पयलींतली बायल डापको पडली. आतां चिखला उदकां पांय कितें जाल्यार मागीर जावपाक लादी आसा तेजे वयल्यान वचपाक मेळटा न्हू. एटलिस्ट तांकां लाजी घालपाक आनी उदक वचपाक वेळ करपाक जाय. तेतूंचो सगळो कचरो आनी कचरो आसा तेंगे हिंगा मुखार वचना, ते आम व्हरोन मुखार जाताय. ते मागीर पोतून येशे सगळ्यो. वेळी वाठारात तळयो उसपुपाचें काम चल्लां. पोल्लेल्यो न्हंयो आणि झरी मेकळ्यो करून दिवपाचो वावर घेतला अशें आमदार क्रूज सिल्वान सांगले. तळयो आसता ते प्रिजर्व करपाक कशें तुमी आमचे वेगवेगळे कॉन्स्टिट्यूट जायते आहाय तळी आनी जायतीन डिसिल्टिंगूय केल्ली आहाय आनी तेजे ट्रिब्युटरीज वोदोळ पुल्लय त्योय आमी आतां चालूय आहाय. पयलीं फाटली वर्सा घेतली. तेजे भाशेन आमी एक आमचे तळे चिंचिणी तळ्या बांद म्हणून ते व्हडले तळे आहा थिंगाय आमी ब्युटिफिकेशन आख्खें डिसिल्टिंग करून आतां तोय प्रोजेक्ट चालू जालो. ब्युटिफिकेशन तळ्या बांद ऑलमोस्ट 3.5 crores हो प्रोजेक्ट. तेजे भायर धाकटी तळी आहाय ती आमी डिसिल्ट केल्ली. आसोलनाच्यान चालू उरलें. आख्खी लायन उदक खंयच्यान येता खंयच्यान पास जाता तें चालू आहाय आनी वच चालू जावची आहाय. सो ही प्रिजर्व करपाक जायते कडेन ती फिलअप जाल्ली आहाय. सो ही आयडेंटिफाय केल्ली आहाय आनी त्यो आमी WRDकूय दिल्ली आहाय खंयची तळी डिसिल्ड करपाक जाय ती. सो हें काम कितें आमची व्हेरी इम्पॉर्टंट कितें आमची वेळेक वचून चड आहाय. WRDचें काम हिंगा चड आहा आनी आमी जायते प्रपोजल दिल्ले, जायती काम जाल्ली आहाय थिंगा. चिंचिणी गांव ऑलमोस्ट आमी केल्ली आहाय. पूण आतां धाकटे नाला आहाय ते ओपन करपाक उरला. ओपा वाठारात 750 MLD पायपलायनीक गळती लागिल्ल्यान बऱ्याच उदकाचो इबाड जालो. त्याच्या दुरुस्तीचे काम हातात घेतला. आज सांज मेरेन उदका पुरवण सुरू करतले अशें WRD अधिकाऱ्यांनी सांगले. फोंडा, उसगांव, बांदोडा, मडकय, वाडी, तळावली, बोरी, बेतोडा, कुमारजुवे, पोरणे गोंय, करमळी, तिसवाडी वाठारात फुटलेले पायपलायनीचो त्रास सोंसचो पडटलो. फुटलेली तितलीच पायपलायन बदलतले अशें WRD खात्यान सांगलां. आमच्या फाटल्यान जी पायपलायन आसा 750 ती लिकेज जाल्ल्या कारणान तिजें आतां काम चालू आसा. सद्या WRDचे स्टाफ सगळे हांगासर आसात. तेच भशेन हांगासरले एसिस्टंट इंजिनियर आहा काशीनाथ सराफ, तेच्या अंडर हे सगळे काम चालू जाल्लेलें आसा. आनी
अजून पर्यंत हें काम केन्ना सोंपता तें सांगता येना, कित्याक अजून पर्यंत तें काम चालू आसा. पळयत जाल्यार हांगसर जे ओपा ट्रिटमेंट प्लांट आसा थंयच्यान हें रॉ उदक जें आसा तें डायरेक्ट कुट्टी हांगसर ह्या प्लांटाक येता आनी थंयच्यान ट्रीट जाता आनी ताज्या उपरांत तें सगळ्याक सप्लाय जाता. ज्यो इफेक्टेड एरिया ज्यो फोंड्या, उजगांव आनीक पळयत जाल्यार बांदोडा मडकय हे एरियेक हें उदक सगळ्याक सप्लाय जाता. ते भशेन इफेक्टेड जी एरिया आसा थोडे थोडे जाग्यार जें उदक पावता ती तळावली पावता, हांगसर पोरये पावता आनी बेतोडे पावता. पूण सद्या हें काम नेटान चालू आसा, पूण आतां पळया हें केन्ना काम सोंपता तें. गोंयांतल्या हेर सुवातांनी हॉट मिक्स रस्ते केल्यात, पूण म्हापशा कोल्ड मिक्सिंग रस्ते केले. ह्या घाई बोवाळांतल्या कामांक घेवन म्हापशेकारांनी आमदाराक धारेर धरला. 6 म्हयन्या उपरांताची वेंचणूक मतींत दवरून हें काम केलां. टुगेदर फॉर म्हापसाचो आरोप. म्हापशेकर बरोच तेंप जालो विकासा पासून वंचीत उरल्यात. म्हापसा उदरगतीच्या बाबतींत फाटीं उरला म्हणत कांय तेंपा आदीं टुगेदर फॉर म्हापसाची निर्मिती जाल्ली. ह्या पंगडान पावसा आदली कामां पळोवन आमदाराची धुळाय केली. निकतेच पडलेल्या भर पावसांत बोवाळांत हॉट मिक्स रस्ते केले. फाटलीं 4 वर्सां कांयच केलें ना. आतां कामां करून लोकांक दाखोवपाचे यत्न आमदारान चलयल्यात, पूण करता तें तरी बरे तरेन कर, म्हापशेकार म्हणटात. संपूर्ण गोंयांत वॉट मिक्सिंग करता आनी वॉट मिक्सिंगच्या द्वारे रस्तो करता. पण म्हापशान गेल्या 8 दिसांक कोल्ड मिक्सिंग रस्तो केलो. आनी हो कोल्ड मिक्सिंग हांव कित्याक म्हणटा तर भर पावसान हांगा वॉट मिक्सिंग घातलेलें आसा. आनी हें सगळें आतां शेवटच्या टप्प्याचेर म्हणजे पावस येवपाच्या टप्प्याचेर मे म्हयन्यात करपाचें कारण म्हणजे येणारी विधानसभेची निवडणूक लक्षांत धरून म्हापशेच्या आमदारान हें सगळें केल्लेलें आसा. बाकीच्या सगळ्या गांवांनी कॉन्स्टिट्युएन्सीनी गेली 4 वर्सां काम चालू आसा. शिवले पयशे जाल्यार रेगुलर 2022 पासून काम चालू आसा रस्ते करपाचे. टायम टू टायम ते रस्ते करीत आसा. पण म्हापशा हे मे म्हयन्यात आनी पावस येवपाच्या टायमार हें करता. दुसरी गजाल म्हत्वाची म्हणजे हांगा जे रस्ते केल्या ते सगळे सब स्टँडर्ड. कित्याक भर पावसान रस्तो हॉट मिक्सिंग म्हणटा पळय ती हायस्ट डिग्री आसता ती 150 आनी मिनिमम डिग्री आसता ती 90च्या सकयल जर जालें जाल्यार ते हॉट मिक्सिंग घालून फायदो ना. तेन्ना हांवें आयकलें आमच्या म्हापशेच्या आमदारान स्टेटमेंट केलो हांगा की ट्रक जे हाडलेले आसता ते परत व्हरोंक मेळना म्हणून. हे सारको स्टेटमेंट चुकीचो. तेणी खरें म्हटल्यार वेवस्थीत नॉलेज हें करपाचें, समजून घेवपाचें आनी मागीर तेणी तो स्टेटमेंट करूंक जाय आसलो. एक्चुअली तें जर थंड जालें जर हॉट मिक्सिंग जाल्यार तें घालून अर्थ कांयच ना. तेंच्यांनी तो ट्रक परत रिटर्न धाडूंक जाय आसलो त्या प्लांटाचेर. आनी हें तेणी घाई करपाचें कारण म्हणजे 25 मेक दर वर्सा पद्दती प्रमाणे 25 मेक तो प्लांट हॉट मिक्सिंगाचो बंद जाता आनी नोव्हेंबरान तो परतून चालू जाता. आतां नोव्हेंबरान जर चालू जालो जाल्यार तेका ते स्टार्टींग तेका हॉट मिक्सिंग म्हापशा घालपाक मेळचें ना तेच्या हेच्या प्रमाणे कुवती प्रमाणे. आनी तेका लागून तेका हें दिसलें की डिसेंबरान जर इलेक्शन जालें जावं जानेवारीन जर इलेक्शन जालें जाल्यार आपूण फेल ठरतलो म्हणून तेणी घाई गडबडीन तें हॉट मिक्सिंग घालून उडयलें. म्हापशाचो आमदार मागीर आमचे म्हापशाची म्युन्सिपालिटी आनी म्हापशाची जी प्रशासन आहा ती गेट वेल एंड स्लीप वेल जाल्ली आहा. गेट वेल स्लीप वेल म्हणटा कित्याक की म्हापशाचो आमदार जशें डिसिजन सांगलें की बरो एक्सरसायज बी करता आनी न्हिदता. आनी मागीर जेन्ना टुगेदर फॉर म्हापसा ऑक्टोबरान 6-7 म्हयने जाले आमी तांकां दिल्ले आमी निवेदन दिल्लें की अशे परिस्थिती जावपाची आहा. तेच्या उपरांत तेणी एक मिटींग घेतली डिजास्टर मॅनेजमेंटाची. म्हणजे डिजास्टर जावचो हांव आमी पयलींच सांगलो. आतां आमची एक बारीकशी संस्था तेचेर आमी कलेक्टराक वचून आमी निवेदन दिवन ते जर आमी ते व्हडलो नालो जो नाल्यार म्हापशान उदक येवपाचें तें करूं शकता 8-10 दिसां भितर कलेक्टराचे माध्यमांतून सांगून हें करून जाल्यार आमदाराक काम जायना काय कितें. हे जे सत्ताधारी कावन्सिलर आहा ते फक्त कलेक्शनाकूच भोंवतात काय कितें एजंट. म्हापशेचो आमदार जोशवा डिसोजा हो निश्क्रीय हे सांगपाची वेगळी गरज ना. पूण हांव हें कित्याक सांगता 4 दीस शेण सारयलें म्हणून तो निश्क्रियतेचो स्टॅम्प ताचेर आसा पळय तो वाचपाचो ना. हें ताणें पूर्णपणे लक्षांत धरूंक जाय. आज म्हापशेकारांक सगळ्यांक खबर आसा. आज सगळे एज्युकेटेड म्हापशेकार एलिट म्हापशेकार सगळ्यांक खबर आसा की हे फक्त इलेक्शना कडेन हो नाटकां करता. कित्याक आज जर पळयत खुबशा जाग्यार फक्त म्हापसा बाजार म्हणजेच म्हापसा न्ही म्हापशान करासवाडा येता, म्हापशान खोर्ले येता, म्हापशान मोड्डार येता, सगळे जे आसा ते म्हापशान पडटा. कुचेले म्हापशान येता. आमी जेन्ना
चीफ ऑफिसराक मेळिल्ले आनी चेअरमनाक म्हापसा म्युन्सिपालिटीच्या टुगेदर फॉर म्हापसा हे फॉर्म करना उपरांत पयलेच फावट आमी तिका वचून मेळ्ळे आनी आमी निवेदन दिल्लें की प्री मॉन्सून वर्क हे ताबडतोब सुरू करा म्हणून. हे आमी ऑक्टोबरान सांगिल्लें, पूण ताज्या उपरांत सुद्दां तांणी कांयच कानार मनार घेवना आमी सांगून सुद्दां. आनी आतां पावसाच्या तोंडार हे रस्ते घालता आनी रस्तेच घालता न्ही, हांगा भायले सोडून ते मार्केटाच्या भायर मार्केटान रस्ते घाला, थंय तुमी जर हेचे कार्याकाराची लायन बी वचून पळयच्या थंय दुसऱ्या दिसा फोडले मरे रस्ते. म्हणजे तुमी घालता आनी फोडटा ही पॅकेज नवी. म्हापसांतली ती प्री मॉन्सून कामां जावपाक जाय, ती ज्या तरेन जावपाक जाय त्या तरेन जावंक ना. आमचो जो आमदार आसा तो टुगेदर फॉर म्हापसा जेन्ना सुरवात जाली तेन्ना जागो जालो आनी पयलें हॉट मिक्सिंग ताणें सुरू केलें. तेन्ना ताणें म्हणलेलें पासून की इलेक्शनाक लागून टुगेदर फॉर म्हापसा एकठांय आयला म्हणून. पण ताजें जर एक हें पळयत जाल्यार ज्या जाग्यार ताणें रस्ते केला, हॉट मिक्सिंग केल्या उपरांत थंय ताका पेंटींग करचें आसता, बॉर्डर लायन्स हे करच्यो आसता, सेंटर लायन हे करपाची आसता. कितें हातूंतलें ताणें कांयच करूंक ना. एक दुसरें म्हणजे कितें की आतां आमच्या महेशान सांगलें तशें की तें कोल्ड मिक्सिंग जाला, कितें हॉट मिक्सिंग जावना. पण ताज्याय परस म्हत्वाची गोश्ट म्हणजे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड म्हणून एक हें आसता. म्हणजे जो कॉन्ट्रॅक्टर रस्तो तयार करता ताका एक डिफेक्ट लायबिलिटी पिरियड म्हणून आसता की तितल्या टायमान रस्तो पिड्यार जालो जाल्यार ताणें फुकट आपल्या खर्चान तो रिपेर करून दिवचो. ह्या डिफेक्ट लायबिलिटी पिरियडा बद्दल केन्नाच कोण उलयना. खंयचोच कॉन्ट्रॅक्टर हांवें पळोवंक ना की डिफेक्ट लायबिलिटी पिरियडान ताणें फुकट आपलो रस्तो रिपेर करून दिलो. हो डिफेक्ट लायबिलिटी पिरियड कित्याक ते एदर करिना होय प्रश्न जनतेन विचारपाक जाय. आमी तुमच्या माध्यमांतल्यान तांकां विचारता. हांव एक स्पेसिफीक सांगूंक सोदता की 5 वर्सां एकूच वर्सां आमदाराक जाग येता, ती बी म्हणजे लास्ट मुवमेंट जे इलेक्शन येता पळय तेन्ना जाग येता. तशें कावन्सिलरांकूय तशेंच सेम 4 वर्सां कांयच येना. जेन्ना 1 वर्स तेंचें उरता पळय तेन्ना तेंच्यांनी आख्ख्या वाड्यार भोंवप आनी घरांनी भोंवप आनी विचारप कितें डिफिकल्टी आहा. 4 वर्सां येयना ते 4 वर्सां आमकां तेंच्या दारार वयचें पडटा. आमी गोंयचे राखणदार ह्या फ्रंटा वतीन गोंयचो राखणदार रिकॉग्निशन अवॉर्ड दिवपाचें ठरयलां. त्या खातीर अर्ज करपाचो उलो ह्या फ्रंटान मारला. 14 जुनाक अवॉर्ड भेटयतले. एल्सा फर्नांडीस, संजय रुपेश तशेंच प्रसाद हरमलकरांच्या फुडारपणाखाला विविध टिमी गोंयचे राखणदार वेंचपाचो वावर करतल्यो. 30 तारखेक फॉर्म घेवपाचे बंद करतले. गुगलाचेर ऑनलायन फॉर्म भरपाक मेळटले. गोंयांत तशेंच गोंया भायर रावपी गोंयकारांनी अर्ज करूं येता तशेंच जाळवणदारांनी सांगलें. लास्ट आमी एक प्रेस कॉन्फरन्स एक वीक पयलीं घेतलेली आनी ताज्या नंतर प्रेस कॉन्फरन्स नंतर लोकांचे खुबशे कॉल्स येवपाक लागले, मेसेजी येवपाक लागले, नॉमिनेशन्स येवपाक लागले आनी दे वॉन्टेड टू पार्टिसिपेट वीच इज अ व्हेरी पॉझिटीव सायन. आज पूर्ण गोंयान एक्चुअली पळोवपाक गेल्यार एक्सायटमेंट आसा. 14 जून ह्या दिसा जे आमचे अवॉर्ड सेरेमनी जावपाची आसा आनी अवॉर्ड सेरेमनीक लागून इतले एक्सायटमेंट हांवें पयले फावटी पळयल्ले आसा. सगळे गांवांतल्यान फोन येता की आय वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ इट, आय वॉन्ट टू बी नॉमिनेट देअर ग्रुप्स. सो असे खुबशे लोक येयले. सो आतां क्लॅरिफिकेशनाक लागून आमी हे प्रेस कॉन्फरन्स सर्टिफिकेशन घेवचें पडलें. आमी 2-3 गजाली आमी करतले. आमी वी हॅव सिलेक्टेड अ टीम. इनफॅक्ट एक टीम आसतली जे फूल नॉमिनेशन टीम वीच वील बी हेडेड बाय एल्सा फर्नांडीस बाय. मागीर ताजे कडेन संजय बाब आसतलो. तांचे वेरियस कॅटेगरीज जे आहा पळय ते हेड करतलो. संजय बाब हेड करतलो. आमचे ग्रुप अवॉर्ड्स जे आसा पळय ते संजय बाब हेड करतलो. मागीर इंडिविज्युअल अवॉर्ड्स आसा ते प्रसाद हरमलकर बाब होल्ड करतलो. आनी आमचो आनी एक दिपेश बाब आशिल्लो, ही वॉज हेडींग दी मार्टर्स अवॉर्ड्स. आज काही इमर्जन्सीक लागून तो येवपाक शकलो ना. सो सांगपाचें म्हणल्यार एक गजाल आसा की आमी डेडलायन जी नॉमिनेशन घेवपा खातीर एक अनावन्स करूंक सोदता. आयज 30th ऑफ दीस मंथ वील बी द डेडलायन. 30 तारखेक आमी डेडलायन. आमी ऑनलायन फॉर्म्स जे आसा ऑलरेडी सर्क्युलेट्स केल्ले आसा. प्लस आयजूय आमी ऑनलायन फॉर्म्स आहा पळय ते लिंक्स शेअर करतले. आमचे हार्ड कॉपी 3 मिडियमांतल्यान आमच्यो नॉमिनेशन्स चालू आसा. एक हार्ड कॉपी जी आसा पळय ती स्वता पर्सनली आमी हार्ड कॉपीज दितले आनी ह्या हार्ड कॉपीचेर आमी डिटेल्स घेतले. एनी वन कॅन नॉमिनेट एनी वन अक्रॉस गोवा एज वेल हू इज स्टेईंग अब्रॉड ऑल्सो. की हांगासर ना ते तांच्यांनी सुद्दां नॉमिनेट करूं शकता गोंया खातीर जे काम करता ते.
दुसरी गजाल म्हणटा ती ऑनलायन नॉमिनेशन्स आहा. गुगल फॉर्म आमी ऑलरेडी केल्ले आसात, सो एनीवन कॅन फील द गुगल फॉर्म. थर्डली जे हार्ड कॉपी जर तुमकां दिवपाक मेळना ओके, जाल्यार तुमी ही जी प्रिंट काडपाक शकतात, ही सॉफ्ट कॉपी आसात आनी ती सॉफ्ट कॉपी प्रिंट काडल्या उपरांत तुमी आमकां धाडपाक शकतात. आनी आयच्यो कोंकणी खबरो हांगाच सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबरार. त्या भायर फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आनी जिओ TV. मेळुया परत पळोवपाक प्रायम. देव बरें करूं.